नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन डेटाच्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी आपण बघतोय 21 तारखेचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये दिवसभरात काय घडामोडी घडल्या, प्रीवियस डेटा काय होता आणि पुढचं आउटकम कसं असू शकतं। तर या ठिकाणी आपण रिटेलर, FIs आणि प्रो या 3 मेजर प्लेयरची पोझिशन ट्रॅक करत असतो। तर तुम्ही बघू शकत असाल रिटेलरने थोडेसे फ्युचर शॉर्ट केलेले आहेत, ऑलमोस्ट 8% आसपास, कारण 4% त्यांचे लॉंग्स पण आहेत। कॉल लॉंग्स केलेले आहेत ड्रास्टिकली, त्याच्याबरोबर पुट लॉंग्स आणि पुट शॉर्ट। अच्छा, नेट टू नेट जो बायस आहे तो निगेटिव्ह साईडचा आहे, ऑलमोस्ट 86,600 पोझिशन्स निगेटिव्ह साईडला आपल्याला रिटेलरच्या बघायला मिळतात। ठीक आहे, तर आपण FIचं बघू शकत असाल तर या ठिकाणी थोडेसे फ्युचरमध्ये लॉंग केलेले आहेत, त्याच्यानंतरून कॉल लॉंग केलेले आहेत आणि कॉल शॉर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी थोडेसे मेजर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत। ठीक आहे, 56%चे कॉल जे आहेत ते शॉर्ट्स आहे। पण त्याच्याबरोबर या ठिकाणी पुटसुद्धा त्यांनी शॉर्ट्स केलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल मामला आहे। मे बी आपली एक्सपायरी 24,100 किंवा 200च्या आसपास असू शकते, ऑलमोस्ट 24,000च्या वरती असायला काय हरकत नाही। 24,100 आणि 200च्या आसपास असायला काय हरकत नाही असा त्यांचा व्ह्यू दिसतोय। पण त्याचबरोबर आपले जे प्रो प्लेयर आहेत ते प्रो प्लेयर आपल्याला पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत, एकदम ड्रास्टिक पॉझिटिव्ह आले, ड्रास्टिक नाही म्हणता येणार, पॉझिटिव्ह नेट टू नेट पॉझिटिव्ह पोझिशन्स आहेत त्यांच्या कम्पेअर टू कालच्या ज्या पोझिशन्स होत्या त्यामध्ये बघू शकत असाल। फ्युचर लॉंग आहे ते 42,000 आता आहेत, 32,000वरून 10,000 क्वांटिटी वाढवले। त्याचबरोबर 7,000 क्वांटिटी फ्युचर शॉर्टसुद्धा वाढवलेले आहेत। त्याच्यानंतरून जे कॉल लॉंग आहेत ते 15% वाढवलेत आणि कॉल जे शॉर्ट्स आहेत ते 25% वाढवलेत। ऑलमोस्ट जेवढे कॉल लॉंग आहेत तेवढेच कॉल शॉर्ट आहेत, म्हणजे याचा अर्थ हे नेट टू नेट डायरेक्शनल स्प्रेड बनवून या ठिकाणी आहेत। त्याबरोबर जेवढे क्वांटिटी पुट लॉंग्स आहे त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला पुट शॉर्ट्स दिसत आहेत। ठीक आहे, म्हणजे हे पण ATM त्यांनी विकले असतील आणि आउट ऑफ मनी बाय केले असतील। ठीक आहे, आउट ऑफ मनी बाय केले असतील आणि नेट टू नेट त्याचा इफेक्ट जो फ्युचर जे शॉर्ट्स केलेले आहेत त्याचा आणि याचा बॅलन्स करून त्या ठिकाणी तसा त्यांचा प्रयत्न असू शकतो। तर हे नेट टू नेट पॉझिटिव्ह आहेत। FIs जे आहेत ते आपले थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह होताना 24,200च्या आसपास एक्सपायरी करण्याचा प्लॅन करत असावेत असं या ठिकाणी वाटतं। आणि ह्या ज्या कमेंट्स आहेत आपल्याला आपण बघू शकता, 70 to 80 पॉईंट पॉझिटिव्ह मार्केट ओपन झालं आणि दिवसभराच्या याच्यात ते पॉझिटिव्ह राहिले। दुपारच्या वेळेला थोडीशी कन्सॉलिडेशन होऊन प्रॉफिट बुकिंग आली। त्याबरोबर कालचा जो डेटा होता तो पॉझिटिव्ह होता, जरी तिकडे थोडंसं काही ग्लोबल मार्केट किंवा ट्रम्प आणि चायनाचं काही नाटक असेल तरी पण मार्केट कंटिन्युअस वरती राहिलं आणि डेटा पॉझिटिव्ह बायसनेच ट्रेड झाला। तर उद्यासाठी पण आपण बघणार आहोत की पॉझिटिव्हच ट्रेंड दिसतोय। जे पण डीपची ऑपॉर्च्युनिटी मिळेल ती बायसाठी असेल असा माझा अंदाज आहे। विक्स पण थोडासा फ्लॅट टू निगेटिव्हच फ्लॅट या ठिकाणी बघायला मिळाला कम्पेअर टू काल, पण दिवसभरात सकाळच्या वेळात वरती होता आणि वरतून तो खाली आला। जसं जसं पोझिशन डेव्हलप होत होत्या मार्केटच्या निगेटिव्ह साईडची जी फिअर होता तो या ठिकाणी कमी होताना दिसला आपल्याला। तर आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, थँक्यू।